रिअल इस्टेटमध्ये जसं मी ऐकलेलं आहे आणि लोक पण सांगतात की रिअल इस्टेटमध्ये काम सुरू करणं किंवा बिझनेस सुरू करणं म्हणजे मोठा पैसा घेऊन येणं आणि मगच बिझनेस सुरू होतो, अशा बऱ्याच लोकांच्या मनात आहेत. तर जर त्यांना एखाद्याला सुरू करायचं आहे तर त्याने कुठून सुरू केलं पाहिजे आणि काय ट्रिक वापरल्या पाहिजे ज्याने तो कमी पैशात किंवा लो बजेटमध्ये त्याचा एक बिझनेस सुरू करू शकतो आणि सक्सेसफुल एक रिअल इस्टेट डेव्हलपर किंवा त्याचा बिझनेस या क्षेत्रामध्ये बनवू शकतो. त्यांनी सर्वात प्रथम त्यांच्या विचारामधनं हे काढायचं आपल्याकडे पैसे नाही, बरोबर, आता दाखवायचंच नाही. म्हणजे आपण जेव्हा प्रोजेक्ट करतो दाखवायचे नाही, म्हणजे पैसे लागणार आहेतच, बरोबर. पण तुम्ही 1-2 कोटी रुपये किंवा 1 कोटी रुपये तुमच्याकडे आहे, प्लॉट 2 कोटीचे आहे, तर तुम्ही कुठलाही बिझनेस चालू करताना त्याचे नियोजन पहिले करून घ्या आधी, म्हणजे काय होणार आहे, वर्स्ट केस सिनेरिओ काय होणार, होणार आहे. पण तुम्हीच कधी पहिल्यांदा डाऊन झाले, तुमची निगेटिव्ह डाऊन झाली, तर तुम्ही सक्सेसफुल नाही होणार. तुम्ही कुठली गोष्ट करताना तुमच्याकडे 2 रुपये पण आहेत, पण तुमच्याकडे एवढी जाणीव पाहिजे, हा प्लॉट घेतल्यानंतर इथले विकले जायला पाहिजे, याचा आपल्याला आत्मविश्वास तयार व्हायला पाहिजे. आत्मविश्वास तरी तयार झाला ना, कुठलाही मराठी माणूस माझे राहू शकत नाही.